नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेतर्फे व टाटा स्टाईलतर्फे नोकरीची संधी मिळालेली आहे ऑनली फॉर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि युवतींसाठी. मित्रांनो, तर काय काय ड्युरेशन लागते आणि काय इलिजिबिलिटी लागते ते आपण चेक करणार आहोत. तर सर्वात आधी बघा मित्रांनो, जे 15 पोस्ट आहे. पहिली पोस्ट आहे BFSI म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह. याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहील मित्रांनो. आणि कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन विद्यार्थी या कोर्सला एलिजिबल आहे. आणि पुणे, नागपूर आणि मुंबई या 3 सिटीत याची एक्झाम होणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. एक्झाम कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल. ठीक आहे. सेकंड पद आहे ऑटो सेल्स कन्सल्टंटचं. हे 10 वीकचं आहे मित्रांनो. 12th पास किंवा ग्रॅज्युएशन असल्यास प्राधान्य. पुणे आणि तालुजा या सिटीत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल मित्रांनो. तिसरं पद आहे मित्रांनो कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह कॉल सेंटर. ही मुलींसाठी सर्वात चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एसीत काम करणं आहे मित्रांनो. 12th पास जॉब आहे. पुणे आणि मुंबईसारख्या सिटीत यांना ड्युटी मिळून जाईल. म्हणजे प्रशिक्षण देईल आणि ड्युटी त्यांना पाहिजे त्या जिल्ह्यात अवेलेबल करून दिला जाईल मित्रांनो. ठीक आहे. चौथं जे पोस्ट आहे ते फ्रंट ऑफिस असोसिएशनचं 11 वीकसाठी आहे. 12th पास याला एलिजिबिलिटी लागेल. आणि नागपूर आणि मुंबई या 2 सिटीत याचे ट्रेनिंग सेंटर अवेलेबल आहे. 5चं जे पद आहे मित्रांनो रिटेल सेल्स असोसिएशन. हे 11 वीकचं तुमचं प्रशिक्षण राहणार आहे. 12th पास इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागणार आहे मित्रांनो. आणि फक्त मुंबई जिल्ह्यासाठी. ठीक आहे. 6वं आहे असिस्टंट इलेक्ट्रिशियन. 13 वीकचं हे प्रशिक्षण राहील मित्रांनो. ITI आणि 10th पास याला इलिजिबिलिटी लागणार आहे. तालुजा मुंबई, नाशिक आणि नागपूर, पुणे यासारख्या सिटीजमध्ये यांना प्रशिक्षण दिलं जाईल मित्रांनो. 7वं जे पद आहे जनरल ड्युटी असिस्टंट. हे 12 वीकचं आहे. 10th पास नागपूर, पुणे, नाशिक या 3 जिल्ह्यात यांना प्रशिक्षण दिलं जाईल मित्रांनो. 8वं जे पद आहे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह. रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला रिसेप्शनची जॉब दिला जाईल मित्रांनो. मुंबई सिटी याचं प्रशिक्षण राहील आणि ड्युटी तुम्हाला पाहिजे त्या जिल्ह्यात मिळू शकते. 9वं जे पद आहे ऑटो सर्व्हिस टेक्निशियन 2 व्हीलरसाठी. तर 15 वीकचा याचा कालावधी राहणार आहे मित्रांनो. 10th पास एलिजिबिलिटी लागणार आहे. पुणे शहरात तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. 10वं जे पद आहे मित्रांनो ऑटो सर्व्हिस टेक्निशियन 4 व्हीलरचं 15 वीकचं आहे. 10th पास याला एलिजिबिलिटी लागणार आहे. पुणे शहरात तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. 11वं जे पद आहे मित्रांनो फूड अँड बेवरेज स्टीवर्ड. 14 वीकचं हे प्रशिक्षण राहील मित्रांनो. 10th पास एलिजिबिलिटी लागणार आहे आणि मुंबई शहरात याचं प्रशिक्षण राहील. 12वं पद आहे मित्रांनो फील्ड टेक्निशियन एसीमध्ये जे बिघाड असते मित्रांनो ते तुम्हाला रिपेअर करावं लागेल. खास करून रिपेअरिंगचंच हे पद आहे. 10th पास याला एलिजिबिलिटी लागणार आहे. नाशिक, ठाणे आणि तालुका या ठिकाणी तुम्हाला रिपेअरिंगचं प्रशिक्षण दिलं जाईल मित्रांनो. एसीमध्ये कोणताही फॉल्ट असो त्याचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याच बेसवर तुम्हाला ड्युटी मिळणार मित्रांनो. हाऊसकीपिंग असोसिएट म्हणजे जे मोठमोठे मंत्री किंवा ऑफिसर लोक असते यांच्या घरी तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे मित्रांनो. तर यांचे जे म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू अलॉट केलेले जे हाऊस मिळतात, सपोज कलेक्टरना किंवा IPS लोकांना मिळतात, त्यांच्या घरी तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. 10th पास याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया लागणार आहे. मुंबई सिटी त्याचं प्रशिक्षण होणार आहे. 14 पद आहे मित्रांनो सोलर PV इन्स्टॉलर. सोलर या कंपनीत मिळणार आहे. 10th पास आणि नाशिक, पुणे या सिटीत प्रशिक्षण मिळणार आहे मित्रांनो. 15वं जे पद आहे मित्रांनो कस्टमर इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस. 7.5 वीकचं याचं प्रशिक्षण राहणार आहे. ग्रॅज्युएशन याची पात्रता. पुणे आणि मुंबई यासारख्या सिटीमध्ये याचं प्रशिक्षण मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आपण समोरची प्रोसिजर बघू काय आहे तर बघू शकता मित्रांनो सदर प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जातीतील 18 ते 35 वयोगटातील युवक युवतीसाठी आहे. कोणत्याही प्रकारची फीज तुमच्याकडून आकारली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील लिंकवर आणि या लिंकवर किंवा QR कोडद्वारे किंवा खालील लिंकवर भरता येतं मित्रांनो. 1 जूनपासून ही सुरुवात झालेली आहे आणि 20 जून याची लास्ट डेट आहे मित्रांनो अप्लाय करायची. त्यानंतर तुम्हाला कॉल येणार आहे. कोणत्याच प्रकारची एक्झाम होणार नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. चौथं जे निकष आहे ते पाहू. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणादरम्यान बार्टी संस्थातर्फे 4,000 ते 6,000 शिष्यवृत्ती. प्रशिक्षण करताना सुद्धा तुम्हाला 4,000 ते 6,000. पुणेसारखी मुंबईसारखी सिटी असेल मित्रांनो तिथं 6,000च मिळणार आहे प्रशिक्षणाचा भत्ता. तर ड्युटी लागण्यावर तर तुम्हाला जास्त पेमेंट मिळणार आहे. पण प्रशिक्षण दरम्यान सुद्धा तुम्हाला पैसे मिळते मित्रांनो राहासाठी, मेससाठी. प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारांना गैरहजर राहता येणार नाही आणि प्रशिक्षणानंतर नोकरी करणे बंधनकारक राहील मित्रांनो. म्हणजे तुम्हाला नोकरी करावंच लागेल. पण एवढंही फोर्स नाही करा. जर तुम्हाला पसंत नसल्यास नोकरी आणि तुम्ही जबरदस्ती नोकरी नाही करू शकत. ठीक आहे मित्रांनो. सपोज तुम्हाला पगार किंवा कोणत्या शहरात जर ड्युटी नसून पाहिजे तर तुम्ही नाही म्हणू शकता आणि दुसऱ्या ठिकाणी ड्युटी करू शकता किंवा ड्युटी नाही सुद्धा करू शकत. ठीक आहे. तर नंतरची स्टेप पाहू मित्रांनो. लवकरात लवकर अप्लाय करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो. जो लवकर फास्ट अप्लाय करेल आणि मूळ कागदपत्रासोबत ज्या सिटीत त्याचं प्रशिक्षण आहे त्याच सिटीमध्ये जाऊन मूळ कागदपत्रासोबत जॉईनिंग करून घेणे. ठीक आहे. त्या विद्यार्थ्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे. आवश्यक कागदपत्रे मित्रांनो आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुसूचित जातीचा दाखला लागणार आहे. तर बघू शकता यांसारख्या सिटीत तुम्हाला ड्युटी मिळणार आहे मित्रांनो. खाली आपण आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे ते चेक करणार आहोत आपण.
सर्वात आधी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, शैक्षणिक प्रमाणपत्र मार्कशीट लागणार आहे मित्रांनो, 10वीची किंवा ग्रॅज्युएशनची, शाळा महाविद्यालय सोडण्याचा दाखला म्हणजे TC लागणार आहे मित्रांनो, 4 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो, राशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची छायाप्रत. तुम्हाला जे शिष्यवृत्ती मिळणार आहे मित्रांनो ते तुमच्या SBI, सेंट्रल बँक आणि जेवढे काही राष्ट्रीयकृत बँक असेल त्या बँकेचं तुम्हाला पासबुक लागणार आहे मित्रांनो. पोस्टाचं खातं याला जमणार नाही. ठीक आहे. तर नाव नोंदणी 1 जून ते 20 जूनपर्यंत तुम्हाला अप्लाय करावं लागेल मित्रांनो. ठीक आहे. तर अप्लाय कशाप्रकारे केला जाईल याची माहिती मी तुम्हाला देऊन देतो आता. तर सर्वात आधी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, इथे अर्ज करण्यासाठी एक लिंक दिली आहे किंवा ह्या QR कोड स्कॅन करून तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपण हा QR कोड स्कॅन करून अप्लाय करून घेऊ. तर सर्वात आधी तुम्हाला या QR कोडचा स्क्रीनशॉट काढावा लागेल मित्रांनो. ठीक आहे. बघू शकता मित्रांनो, नोटिफिकेशनमधील QR कोड स्कॅन करून आपण आता अप्लाय करणार आहोत. तर सर्वात आधी आपण स्क्रीनशॉट काढला होता. तर इथे बघू शकता मित्रांनो का इथं माईकच्या बाजूला ऑप्शन आहे इथं QR कोड स्कॅन करायचा. तर या ऑप्शनवर क्लिक करून इथून आपण QR कोड स्कॅन करून घेऊ मित्रांनो. बघू शकता असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार मित्रांनो. तर स्टेप बाय स्टेप आपण प्रोसिजर फॉलो करून फॉर्म अप्लाय करून देऊ मित्रांनो. ठीक आहे. मी माझी इन्फॉर्मेशन भरतो, तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक फिलअप करून एकदा चेक करून अप्लाय करून घ्या. तर सर्वात आधी अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे आहे मित्रांनो. ठीक आहे. दुसरा नंबर पूर्ण नाव लिहायचे मित्रांनो म्हणजे तुमचा बाबाचा सरनेम. दुसरा नंबर अर्जदाराचे वडील किंवा पती असल्यास पतीचे नाव लिहावं लागेल मित्रांनो. पूर्ण नाव लिहावं लागेल. अर्जदाराचे आडनाव लिहावं लागेल, सरनेम. इथं लिंग लिहावं लागेल मित्रांनो, तुम्ही पुरुष आहात स्त्री आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर जन्मतारीख इथे डेट ऑफ बर्थ फिलअप करावं लागेल मित्रांनो तुमची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची जे एज असेल ते तुम्ही इथे फिलअप करू शकता. जेवढी तुमची एज असेल तेवढी तुम्ही फिलअप करू शकता मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असल्यास हो म्हणायचं, असल्यास जर नसेल तर नाही इथे सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्डचा नंबर द्यावा लागेल. ठीक आहे. तुमचा जो डिव्हिजन आहे म्हणजे तालुका आहे ते इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुमची जे डिस्ट्रिक्ट आहे या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही येता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करावं लागेल मित्रांनो. आणि तुमचा जो पिनकोड आहे तुमच्या ॲड्रेसचा तो तिथं फिलअप करावं लागेल त्या पिनकोडच्या ऑप्शनमध्ये. त्याच्यानंतर जात प्रवर्ग बघा मित्रांनो, मोफत प्रशिक्षण फक्त अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठीच आहे. ऑनली फॉर SC कॅटेगरीसाठी हे प्रशिक्षण योजना आहे मित्रांनो. तर तुमचा जात प्रवर्ग तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथून अनुसूचित जाती बघा मित्रांनो, अदर कोणता ऑप्शन आहे नाही. फक्त शेड्यूल कास्टचे विद्यार्थी या योजनेला पात्र आहे. तर शेड्यूल कास्ट सिलेक्ट करून इथे मोबाईल नंबर द्यावा लागेल मित्रांनो तुमचा, जो तुम्ही रेग्युलरली वापरत असाल. त्यानंतर तुमचा इथे WhatsApp क्रमांक द्यावा लागेल. इथे तुम्हाला ईमेल ID द्यावा लागेल मित्रांनो. तुम्ही जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला मेल येईल, अदरवाईज कॉल येणार डायरेक्ट. वैवाहिक स्थिती म्हणजे तुम्ही विवाहित असाल तर विवाहितवर क्लिक करा, अविवाहित असाल तर अविवाहितवर क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर तुमच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आहे का, म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर हो करायचं, अदरवाईज नाही करायचं. तर कास्ट सर्टिफिकेट हे असणारच आहे मित्रांनो स्टुडंटपाशी, तर हो करून द्या. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहात का, तर यावर हो करावं लागेल मित्रांनो. शैक्षणिक पात्रता तुमची जेवढी की शैक्षणिक पात्रता आहे त्या पात्रतेनुसार तुम्हाला पोस्ट मिळणार आहे मित्रांनो. पदवीधर किंवा उच्च पदवीधर असल्यास तुम्हाला खूप साऱ्या पोस्टसाठी प्राधान्य मिळून जाईल. 12th पास 10th पास जरी असेल तुम्हाला तरी तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तरीसुद्धा इथे हो म्हणून चूज करू शकता. आणि जे तुमचं सपोज फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही 12th पासमध्ये गणल्या जाता मित्रांनो आणि तुम्हाला नोकरी मिळून जाणार. तुम्ही कुठे नोकरी करता सध्या, जर तुम्ही कोणत्या प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरी करत असेल तर हो करायचं, अदरवाईज नाही करायचं मित्रांनो. कोणत्या कोर्सकरिता इच्छुक आहात, तुम्ही कोणत्याही एका कोर्ससाठी नोंदणी करू शकता. जर तुम्ही कोणत्याही एका कोर्ससाठी प्रवेश घेतला असेल तर तो कोर्ससाठी अपात्र आहे. बघू शकता मित्रांनो इथं तुम्हाला कोर्सेस दिलेले आहेत. या 15पैकी तुम्हाला कोणताही कोर्स जो तुम्हाला आवडेल, जो तुम्हाला सुटेबल असेल तो तुम्ही फिक्स करायचा आहे. आणि इथे बघू शकता आणि इथे या रकान्यात तुम्ही टाकू शकता. 15पैकी जो तुम्हाला कोर्स आवडणार आहे मित्रांनो तो तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि फिलअप करा. खालीलपैकी कोणत्या केंद्रावर प्रशिक्षण घेऊ शकता. ठीक आहे. खूप सारे केंद्र आहे मित्रांनो. तुमच्या लगतची जेवढी की सिटी असेल किंवा तुमची जर सिटी असेल याच्यात तर तुम्ही क्लिक करू शकता इथे आणि फॉर्म फिलअप करू शकता मित्रांनो. ठीक आहे. प्रशिक्षणानंतर नोकरी करण्यास तयार आहात का, तर इथं होवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्ही बार्टीच्या कोणत्याही योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे का. बार्टीच्या कोणत्याही योजनेअंतर्गत सपोज तुम्ही IBPSचे स्टुडंट असाल, बार्टी IBPS पूर्व प्रशिक्षण किंवा बार्टी IBPS पोलीस भरती MPSC असाल तर हो करा, नसाल तर नाही केलं तरी चालते मित्रांनो, हो केलं तरी चालते. ठीक आहे. त्यानंतर खालची स्टेप आहे मित्रांनो, स्वयंघोषणा आणि हमीपत्र. हे तुम्हाला वाचून घ्यायचं मित्रांनो. मला माहिती आहे की मी सादर केलेली माहिती खरी असून माझा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द किंवा बाद केला जाऊ शकतो. जर मी दिलेली माहिती खोटी असल्यास माझ्यावर योग्य कारवाई करावी आणि प्रशिक्षणाच्या रकमेवेळी वसूलीसाठी मी जबाबदार आहे. खोटी माहिती देणार नाही आहे मित्रांनो आपण. म्हणजे जर तुम्ही ST कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरीचे असाल तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू नका मित्रांनो. ऑनली फॉर SC कॅटेगरीसाठी ही योजना आहे मित्रांनो. मी असे घोषित करतो की मला पूर्वी बार्टीकडून प्रशिक्षणासाठी कोणताही प्रायोजकत्व मिळालेलं नाही. म्हणजे बार्टीनं स्वतः तुम्हाला कोणती
प्रशिक्षण दिलेलं नाही आहे मित्रांनो. तुम्ही जर ते जे आहे आपल्या गव्हर्नमेंट एक्झाम ते पासआउट केलं असेल आणि त्याचं जर प्रशिक्षण केलं असेल तर ते इथं मान्य आहे. अदरवाईज तुम्ही जर कोणत्या नोकरीसाठी इथं बार्टीकडून प्रशिक्षण घेतलं असेल आणि नोकरी जॉईन केली नसेल तर तुम्ही यासाठी अपात्र ठरता मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल माझं काय म्हणणं आहे. तुम्ही जर अगोदर पोलीस भरती, IBPS किंवा बँक किंवा अदर कोणती पूर्व प्रशिक्षण योजनेचा कालावधीचा लाभ घेतला असेल तर तुम्ही हा फॉर्म सक्सेसफुली फिलअप करू शकता. बट जर तुम्ही याआधी बार्टीकडून कोणत्या नोकरीसाठी प्रशिक्षण घेतलं असेल नोकरीसाठी आणि त्यानंतर तुम्ही नोकरी जॉईन केली नसेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरता. तुम्ही जर फ्रेशर स्टुडंट असाल किंवा IBPS, पोलीस भरती, MPSC यासारख्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असेल तर मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो. रिस्पॉन्स म्हणजे युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड असा येईल मित्रांनो. असा इंटरफेस येऊन जाईल, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली फिलअप झालेला आहे मित्रांनो. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून द्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल, थोडी जरी माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक नक्की करून द्या आणि सबस्क्राईब नक्की करून द्या मित्रांनो. धन्यवाद. आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.